सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। त्याबरोबर आज जागतिक कामगार दिवसही आहे, बौद्ध पौर्णिमाही आहे आणि म्हणून सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। तापमान हे दिवसेंदिवस खूप वाढतंय, म्हणजे त्यांनी तर आता उच्चांकच गाठलेला आहे। काल परवापर्यंत जवळपास 46-47 पर्यंत तापमान विदर्भामध्ये असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल हे चाललेलं आहे आणि त्यामुळे खूप काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे। हे तापमान जवळपास 49 पर्यंत जाईल की काय अशी भीती हवामान खात्याने या ठिकाणी दर्शवलेली आहे। ला निनोच्या माध्यमातून पाऊसही यावर्षी कमी पडणार आहे आणि म्हणून त्या बाबतीत आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे। पण उन्हामुळे अनेक लोकांना त्रास होत आहेत। हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याचबरोबर सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। विशेष करून लहान मुलं जी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी असतील, त्यांना काही जुना त्रास असेल, अशा लोकांनी दुपारी 12 ते 4-5 पर्यंत बाहेरच पडू नये घराच्या, ही खबरदारी आपण त्या ठिकाणी घ्यावी। भरपूर पाणी प्या, उन्हापासून सावध राहा, लांब राहा। विशेष करून आता लग्नसराई चाललेली आहे आणि या लग्नामध्ये आपण बघतो हजारो लोक लग्नामध्ये दुपारच्या वेळेला एकत्रित येत आहेत। मोटरसायकलवर 3-3, 4-4, 5-5 जण लहान मुलांना वर्षभराच्या, 2 वर्षाच्या, 6 वर्षाच्या घेऊन आमच्या भगिनी प्रवास करतायत। मला वाटतं ते टाळलं पाहिजे, कारण 47-48 टेम्परेचरमध्ये जर लहान मुलाला वर्षभराच्या 6 महिने तुम्ही जर मंडपात घेऊन बसला तासंतास, तर मला वाटतं त्याचाही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे की हे टाळा। लहान मुलांना तर अजिबात बाहेर घेऊन जाऊ नका। की जे सामने मी परवा एका लग्नामध्ये मी बघितलं, 6 महिन्याचा मुलगा, मी इतका चिडलो, इतका रडत होता, त्याच्या अंगावर सगळे कपडे काढलेले, लग्नामध्येच बसलेले होते मंडपामध्ये। आणि मी विचारलं त्यांना, त्या ताईंना मी विनंती केली की बाबा काय म्हटलं, तू कसं काय त्याला घेऊन इथे आली? म्हणे माझ्या भावाचं लग्न आहे आणि मी अमेरिकेहून आलेली आहे म्हणे ते बाळ जन्मला अमेरिकेत, ते राहतात अमेरिकेत आणि इथे येऊन 47 टेम्परेचरमध्ये, 46 टेम्परेचरमध्ये, माझ्याच गावातला हा विषय आहे। ते त्या मुलाला घेऊन त्याचं जीव तोडून रडत होतं। मी त्यांना शेवटी सांगितलं कूलरच्या समोर जाऊन बसा, मी हात जोडून घेऊन गेलो, म्हटलं तिथे बैस, म्हटलं येऊ नको, म्हटलं दाखवू दे, म्हटलं लग्न काय असेल ते। आणि म्हणजे अशा पद्धतीने आपण इतकं दुर्लक्ष या ठिकाणी करतो। मला वाटतं तशा पद्धतीने कोणी दुर्लक्ष करू नये, ते तर आपल्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि सगळ्यांनी या उन्हाळ्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे। ते शासनाने आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, त्याचं तंतोतंत पालन आपण या ठिकाणी करावं। पण शासनाच्या वतीने सर्व आता मी तयारी केलेली आहे। सर्व हॉस्पिटलमध्ये जे लागणारे औषधं आहेत, उपचार त्या आहेत, मॅनपॉवर त्या ठिकाणी आहे, सर्व सामुग्री आम्ही त्या ठिकाणी तयार ठेवलेली आहे। कुंभमेळ्याची कामं सध्या सुरू आहेत। 2 दिवसापूर्वी आपले महापौर, उपमहापौर यांना रस्त्यावर उतरावं लागलं। जी कामं कंत्राटदारांच्या माध्यमातून चालू आहे, निकृष्ट दर्जाची कामं आहेत आणि ज्या सेफ्टी नॉर्म्स पाहिजे त्या एकही पाळल्या जात नाही। मला वाटतं कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही। आम्ही IITच्या माध्यमातून असेल, टाटा कंपनीच्या माध्यमातून असेल किंवा आमचे अधिकारी असेल, 3-3 एजन्सी त्याच्यावर वॉच करतायत। त्यामुळे मला असं वाटत नाही की कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठे काही अनियमितता झाली असेल, थोडंफार सुरक्षेच्या बाबतीमध्ये काही झालं असेल, मला माहीत नाही, मी माहिती घेतो। महापौर माझ्या सोबतच आहेत, उपमहापौर आहेत, पण ती माहिती मी निश्चित घेतो। पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये, कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड नाही। तुम्ही बघा स्वतः आणि आम्हाला सांगा की इथे असं चाललंय, ते तसं चाललंय, निश्चित आम्ही त्याच्यावर कारवाई करू। पण त्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करायची नाही। वेळेत आपल्याला काम पूर्ण करायचं आहे। थोडी अव्यवस्था होते, त्रासही लोकांना होत आहे, धूळ उडते, काही ठिकाणी खड्डे खोदले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था चाललेली आहे, अंडरग्राऊंड फायबर केबलच्या माध्यमातून गॅसचे आपण त्या ठिकाणी सगळं जाळं पसरवतो शहरामध्ये, त्यामुळे खोदकाम चाललेलं आहे। पण मला वाटतं एक 2-4 महिने, 3-4 महिने त्रास होईल। पण मी आपल्याला निश्चित सांगेल की येणाऱ्या पुढच्या 25-30-40 वर्ष मग आपल्याला काही बघण्याचं काम पडणार नाही। आपण तर रस्तेसुद्धा सगळे कॉन्क्रीटचे करतोय, व्हाईट टॉपिंग करतोय, त्यामुळे खड्ड्यांचा विषय हा कायमस्वरूपी नाशिकमधून आपण संपवणार आहोत। आणि म्हणून या ठिकाणी मी नागरिकांची खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना थोडा त्रास निश्चित होणार आहे। पण पुढे येणारे जे पुढचं भविष्य काळामध्ये नाशिक जे आहे ते आम्हाला अतिशय सुंदर करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, हरित करायचं आहे। आणि त्यासाठी नाशिक शहर म्हणजे मुंबई, पुणे, मी असं सांगेल की आम्हाला नंबर 1 करायचं आहे। कोणाशी स्पर्धा करायची नाही, पण नाशिक शहराला आम्हाला नंबर 1 करायचं आहे। त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। निश्चित त्यांना आधीच आम्ही सूचना दिलेल्या आहेत।
त्रास कमीत कमी कसा होईल, हे सगळे खड्डे खोदताना वगैरे ते केलेलं आहे. काही ठिकाणी आम्हाला वन वे करावं लागलेलं आहे, रस्ते काही बंद करावे लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण मी पुन्हा सांगेन की या बाबतीमध्ये सगळी खबरदारी महापालिका आहे, पोलीस प्रशासन आहे, ते या ठिकाणी घेतं आहे. पण त्याचबरोबर अजूनही काही सूचना आपल्या असतील तर निश्चित आम्ही त्या बाबतीमध्ये तशा सूचना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देऊ आणि सगळं सुरळीत कसं होईल यासाठी मी प्रयत्न करू. पण 2-3 महिने अजून आपल्याला त्रास सहन करावा लागेल. पुन्हा सांगतो, थोडाफार त्रास सहन करावा लागेल. पण पुढे येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी 25, 30, 40 वर्ष मग आपल्याला कुठेही बघावं लागणार नाही. सगळ्यात मोठं चॅलेंज आहे कुंभमेळ्यापूर्वी ही सगळी कामं जी आहेत ती पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र आता जो स्पीड बघतोय कामांचा, जी गती दिसते ते बघता ही कामं कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण होतील का असा प्रश्न उपस्थित केला जातो. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांनी शब्द दिला नाशिककरांना की कुंभमेळ्यापूर्वीच ही सगळी कामं पूर्ण होतील. कुंभमेळ्यापूर्वीच होतील. त्याच्यामध्ये असं नाही की मग कुंभमेळा आलेला आहे आणि कामं अपूर्ण पडली आणि आमची गैरसोय होते आणि ते कोट्यावधी भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे त्याची काळजी प्रशासनाला आहे, आम्हालाही आहे, सर्वांनाच आहे, सरकारलाही आहे. त्यामुळे आपण काळजी करू नका. ही सगळी कामं अतिशय क्वालिटी होतील, दर्जेदार होतील आणि वेळेमध्ये होतील. खरात आता अटकेमध्ये आहे किती महिन्यापासून खराच्या शिवनिका संस्थांमध्ये पुन्हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे आदेश या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले. 83 कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले. नाही, मला या बाबतीमध्ये माहिती घ्यावी लागेल. अधिकारी या ठिकाणी मी माहिती घेतो आणि मगच या ठिकाणी मी बोलेन. म्हणजे स्पेशल त्यांच्यासाठी निधी दिलेला आहे का काय आहे, का तिथे गावावरून तो रस्ता जात असेल तर त्यासाठी एखाद्या वेळेला मंजूर झाला असेल, मी माहिती घेऊन या संदर्भामध्ये बोलेन. पण निश्चित हां, नागपूरमध्ये बर्ड फ्लू आलेला आहे, प्रवेश झालेला आहे. 1.5 लाख कोंबड्या गड कोंबड्या पूर्णपणे संपवण्याचे आहे. एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठं हब हे नाशिक आणि नंदुरबार. या दृष्टिकोनातून आपण काही काळजी घेतो. निश्चित त्या संदर्भामध्ये परवाचा विषय झाला कॅबिनेटमध्ये सुद्धा. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या आवश्यक सूचना त्या विभागांना त्या ठिकाणी दिलेल्या आहे. मला वाटतं अतिशय बारीक लक्ष त्या सगळ्या विषयांवर शासनाचं आणि प्रशासनाचं त्या ठिकाणी आहे. राजकीय एक प्रक्रिया अशी आली होती, एकनाथ शिंदेनी काल असं म्हटलं की ज्या वेळेला येते त्यावेळेला उद्धव ठाकरे लढू आम कपडे समाजतोय अशा भूमिकेत असतात. अमरनाथ गांधींचा त्यांनी पास. नाशिक हा जो कार्यक्रम आपण राबवतो हां, काय स्वरूप आहे? लोकसहभागातून सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक ही आमची संकल्पना आहे, मागची आहे. आणि सगळ्या नाशिककरांचं यामध्ये योगदान पाहिजे. नुसतं शासन करेल, प्रशासन करेल, कर्मचारी करतील, तर या बाहेर जाऊन आम्हाला नाशिक शहराला नंबर 1चं शहर करायचं राज्यामध्ये, हे आमचं स्वप्न आहे. आणि ते होऊ शकतं कारण इथलं क्लायमेट, इथलं वातावरण, इथले सगळेच धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, सगळ्या दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने, औद्योगिक दृष्टीने सगळ्यात अग्रणी असं शहर आज आपलं आहे. लोकांची पसंतीसुद्धा नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये लोकांचा सहभाग असावा. फक्त शासन प्रशासन करतं आहे असं नाही, तर हे शहर माझं आहे, हे आमचं शहर आहे आणि आमची काही जबाबदारी आहे. म्हणून आम्ही या संदर्भामध्ये एक नवीन योजना आखलेली आहे आणि त्यातून जे सगळे समाजसेवक आहेत त्यांना एकत्रित केलेलं आहे. मोठं स्वतः त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरून दिलेले आहेत आणि अशा हजारो स्वयंसेवक तयार झालेले आहेत. आणि मग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दिवशी, जसं गांधी जयंती असेल, महाराष्ट्र दिन असेल, कुठले वसुंधरा दिवस असतो, पर्यावरण दिन असो, या सगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आणि दररोज चालणारे कार्यक्रम या संदर्भामध्ये आम्ही वेगवेगळ्या विभाग त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि या माध्यमातून सगळ्या नाशिककरांची जबाबदारी आहे. सगळे समाजसेवक आहेत त्या शहरामधले, जे व्हॉलंटियर्स आहेत, ज्यांना वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे, असे तरुण आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी तर आमच्या नाशिकसाठी हे सुंदर, स्वच्छ आणि हरित कसं होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आता मी येत्या पावसाळ्यापर्यंत खूप मोठ्या संख्येमध्ये, मग तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महापालिकेच्या माध्यमातून, विविध सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, CSRच्या माध्यमातून, या ठिकाणी उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून मोठी झाडं आम्ही या ठिकाणी लावतो. नाशिकचा असलेला डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला 38 दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारकडून अद्याप नोकरी मिळालेली नाही. त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी इच्छा होईल काय, आता 38 दिवस झाले म्हणजे लगेच नोकरी मिळतं असं नाही. आता विजय चौधरी होते, त्यांना सुद्धा वर्षभर वाट बघावी लागली होती. निश्चित त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते भेटलेले आहेत, मी स्वतः त्या वेळेला होतो आणि त्यांनी पण शब्द दिलेला आहे. नोकरी त्याला मिळणार आहे, पण त्यांचं म्हणणं आहे मला क्लास 1 नोकरी पाहिजे. त्यामुळे थोडंसं कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आहे. विजय चौधरींना ज्यावेळेला ते ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळेला स्पेशल नियम करून कॅबिनेटचा निर्णय घेऊन, आणि ते सलग झाले होते आणि म्हणून त्यांना आपण त्या ठिकाणी DYSP डायरेक्ट केलेलं होतं. सदगीरच्या बाबतीमध्ये त्यांना योग्य निर्णय त्या ठिकाणी शासन घेईल.
भाऊ, नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुका झाल्या. हा. मात्र नाशिक महानगरपालिकेला अद्याप सभागृह नेता मिळालेले नाही. भाजपचं यावर एकमत झालेलं नाही वाटतं. नाही, एकमतचा काही विषय नाही, सगळं एकमतच आहे. लवकरच ते पण होईल, लवकरच जाहीर होईल. मंत्रिपदाचं तिढा सुटलाय असं कळतं आहे, लवकरच घोषणा होणार आहे. त्याच्यावर एकमत नाहीये, त्यामुळे ते लोकमत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.